नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सुरुवातीलाच सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करोत अशी त्याच्याकडे प्रार्थना. सध्याचे दिवस आपले स्पर्धेचे दिवस आहेत. SGFI ज्याला स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया असं आपण म्हणतो, 14 जून 2025 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा भरली होती SGFIची आणि त्याच्यामध्ये अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि या मीटिंगमध्ये काही खेळांच्यासाठी नवीन नियमावली, रूल्स, रेग्युलेशन अँड सिलेबस हा बदललेला आहे आणि तो इंटरनॅशनल असोसिएशननं सुद्धा मान्य केलेला आहे आणि त्यांच्या गाईडलाईनच्या अनुसार हा बदल झालेला आहे. आणि येणाऱ्या 69व्या नॅशनल स्कूल चॅम्पियनशिपमध्ये हा सिलेबस आपण स्वीकारलेला आहे आणि नवीन सिलेबसचे रूल्स, रेग्युलेशन याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, स्पर्धा कंडक्ट कशा करायच्या या संबंधानं SGFIनं काही नियमावली आपल्याला दिलेली आहे. ह्या बदललेल्या नियमावलीमध्ये 4 खेळ सांगितले त्यांनी: आर्चरी, वुशू, योगासन आणि वेटलिफ्टिंग. आज आपण योगासनाच्या स्पर्धेच्या बदललेल्या नियमांच्या विषयी माहिती बघणार आहोत आणि या स्पर्धा कशा कंडक्ट करायच्या किंवा वयोगट कुठले आहेत, काय आहेत याची माहिती बघणार आहोत. योगासनामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती बघितली तर जे वयोगट आहेत स्कूल गेम्सला, तर पूर्वीप्रमाणेच आहेत. हे अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 या 3 गटांच्या मध्ये या स्पर्धा बॉयज आणि गर्ल्ससाठी किंवा मुलांच्या आणि मुलींच्यासाठी होणार आहेत. याचा सगळा अभ्यासक्रम, कोड ऑफ पॉईंट्स हे SGFIची जी वेबसाईट आहे www.sgfi.org.in याच्यामध्ये दिलेला आहे. आणि या कॉम्पिटिशन कशा होतील तर याच्यामध्ये बघा 4 प्रकार दिलेले आहेत. पहिला आहे ट्रॅडिशनल योगासना सिंगल, हा वैयक्तिक प्रकार आहे. दुसरा आहे आर्टिस्टिक योगासना सिंगल, म्हणजे ज्याला आपण कलात्मक योगासना म्हणतो, एकल योगासना किंवा वैयक्तिक आहे. तिसरा प्रकार आर्टिस्टिक योगासना पेअरचा सांगितलेला आहे आणि चौथा जो प्रकार आहे रिदमिक योगासना पेअर. आज आपण ट्रॅडिशनल योगासनाच्या संदर्भानं माहिती पाहणार आहोत, जो की शालेय योगासन स्पर्धेमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा, म्हणजे खेड्यापाड्यातील मुलंसुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेत होते आणि वरच्या पातळीपर्यंत जात होते. परंतु बदललेल्या नियमावलीनुसार अनेक गोष्टी यांना माहीत नाहीत आणि त्या गोष्टी माहीत व्हाव्यात आणि त्यांना स्पर्धेमध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतोय. तर बघा, याच्यामध्ये ट्रॅडिशनल योगासनामध्ये सिंगल योगासना जे आहे त्याच्यामध्ये हा वैयक्तिक स्पर्धेचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी किंवा सक्तीची आसनं आणि ऐच्छिक आसनं किंवा ऑप्शनल आसनं करायची आहेत. त्याचा परफॉर्म आपण करणार आहोत. सिलेबस तिन्ही वयोगटासाठी वेगळा बनलेला आहे. SGFIची जी कॅटेगरी दिली त्यांनी अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19. याच्यामध्ये पूर्वी कसं होतं, ABCचे गट होते, आता ते बदललेले सगळे. आता नवीन नियमाप्रमाणे आपण बघतोय. याच्यामध्ये एज ग्रुप 14
17 आणि 19 हे 3 वयोगट दिलेले आहेत. आपल्याला 3 स्तरावर स्पर्धा खेळावी लागणार आहे खेळाडूंना, ॲथलीट्सला. पहिलं क्वार्टर फायनल, दुसरं सेमी फायनल आणि तिसरा जो राऊंड आहे फायनलचा राऊंड आहे. तर अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 म्हणजे 14, 17 आणि 19चा जो वयोगट आहे मुलं आणि मुलींच्यासाठी, त्याच्यामध्ये कंपल्सरी आसना किंवा क्वार्टर फायनलचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये यांना 5 कंपल्सरी आसनं करायची आहेत आणि 2 ऑप्शनल आसनं करायची आहेत. सेम अंडर 17 आणि अंडर 19ला पण तसंच आहे. अंडर 17ला पण 5 कंपल्सरी आणि 2 ऑप्शनल आसनं करायचे आहेत. त्याचबरोबर अंडर 19ला सुद्धा 5 कंपल्सरी आणि 2 ऑप्शनल आसनं करायचे आहेत. याच्यामध्ये दुसरा जो क्वार्टर फायनल झाला, क्वार्टर फायनलमधून 20% किंवा 20 मुलांची निवड तुमच्या सेमीफायनलसाठी होणार आहे. ते जजिंग कसं होणार आहे तो वेगळा भाग आहे, त्याच्यानंतर आपण ते बघणार आहे सगळं सविस्तरपणे, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनेल. पण आता आपण बघतोय अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 हा जो वयोगट आहे मुलं आणि मुलींच्यासाठी, क्वार्टर फायनलला यांना तिन्ही वयोगटासाठी 5 कंपल्सरी आणि 2 ऑप्शनल आसनं करायचे आहेत. त्याच्यामध्ये होल्डिंग टाइम काय आहे बघा आसनांचा. जी क्वार्टर फायनलची आसनं आहेत अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19च्या साठी, क्वार्टर फायनलची कंपल्सरी आसनं म्हणजे सक्तीची आसनं जी त्यांना करायचीच आहेत, त्याच्यासाठी प्रत्येक आसनाला यांना 60 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा वेळ आहे. दुसरं सेमीफायनलचा जो राऊंड आहे, क्वार्टर फायनलमधून सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. सेमीफायनलचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आसन यांना कंपल्सरी आसन 45 सेकंद टिकवायचं आहे. तिन्ही वयोगटासाठी, मुलांच्यासाठी आणि मुलींसाठी वेगळी वेळ नाहीये. 45 सेकंद, 45 सेकंद, 45 सेकंद. आणि जो फायनलचा राऊंड आहे कंपल्सरी आसनाचा, सेमीफायनलमधून फायनलमध्ये जी मुलं जाणार आहेत त्या मुलांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी, त्या खेळाडूंच्यासाठी, ॲथलीटसाठी फायनल राऊंडसाठी जी आसनं कंपल्सरी आहेत त्या कंपल्सरी आसनं यांना 30 सेकंद टिकवायचे आहेत. म्हणजे बघा, समजून घ्या, क्वार्टर फायनलला 60 सेकंद, सेमीफायनलला 45 सेकंद आणि फायनल राऊंडला 30 सेकंद कंपल्सरी आसनं टिकवायचे तिन्ही वयोगटासाठी, मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी पण. आणि जी ऑप्शनल आसनं आहेत जे आपण बघणार आहे पुढं, ऑप्शनल आसनं बऱ्याच जणांचे मला फोन आले की सर ऑप्शनल आसनाच्या बद्दल आम्हाला माहीत नाही, कुठली करायची का मनाची कुठली पण करायची. तसं नाही करायचं ते. तर त्याच्यासाठी SGFIनं किंवा योगासन भारत यांनी जो कोड ऑफ पॉइंट बनवलेला आहे योगासनाचा, त्याच्यामध्ये ABCD आणि E अशा 5 कॅटेगरी बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 2, प्रत्येक कॅटेगरीची 2 उपप्रकार आहेत. ते पुढे बघूया आपण. पण ही आसनं यांना ऑप्शनल आसनं प्रत्येक राऊंडसाठी म्हणजे क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल राऊंडसाठी मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी 15 सेकंद फक्त टिकवायची आहेत. 15 सेकंद म्हटलं तरी खूप अवघड आहे आणि तसं म्हटलं तर सराव केल्यानंतर अवघड पण नाहीये. प्रत्येक कंपल्सरी आसनाला प्रत्येक खेळाडूला जो आपला परफॉर्मन्सचं सीट आहे, जो परफॉर्म करणार आहे खेळाडू, त्याला स्पर्धेपूर्वी आपला परफॉर्मन्स सीट भरून द्यायची आहे.
आणि हे स्पर्धेपूर्वी तुम्हाला करावं लागणार आहे. आता कुठल्या कुठल्या पातळीवर कसं कसं होते आय डोंट नो, मला माहीत नाही आहे, परंतु प्रत्येक खेळाडूला आपला ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स म्हणजे सिक्वेन्स आहे परफॉर्मन्सचा, ते जे सीट आहे ते भरून द्यावं लागणार आहे. आणि जर ॲथलीटनं किंवा त्या खेळाडूनं आपला सिक्वेन्स ऑफ आसना जो त्यानं प्रोव्हाइड केला आहे, जो सबमिट केलेला आहे, दिलेला आहे, तो जर चेंज केला किंवा तो पाळला नाही तर त्याला पेनॉल्टी किंवा दंड देतात आणि ते काम इव्हॅल्युएटरचं असतं. इव्हॅल्युएटर काय करणार आहे, तुम्ही जर हे चेंजेस सिक्वेन्स चेंज केला कंपल्सरी आसनामध्ये किंवा ऑप्शनल आसनामध्ये, तर त्यांना प्रत्येक याच्यासाठी पेनल्टी मिळणार आहे. आणि हे पेनल्टी म्हणजे जर पहिल्यांदा जर त्यानं सिक्वेन्स चुकवला आसनाचा तर पहिल्या चुकीसाठी त्याला 2 मार्काची पेनल्टी मिळणार आहे, इव्हॅल्युएटर देणार आहे तो. दुसऱ्यांदा पण त्यानं जर सिक्वेन्स चुकवला तर त्याच्यासाठी त्याला 4 मार्काची पेनल्टी मिळणार आहे. इव्हॅल्युएटर ते नोट डाऊन करतो आणि फायनल निकाल बनताना ते त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि तिसरा जर चेंज झाला, तिसऱ्या वेळेस पण त्यानं चूक केली सिक्वेन्समध्ये, तर इव्हॅल्युएटर 6 मार्काची त्याला पेनॉल्टी देतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळा जर त्यानं चुका केल्या तर त्या खेळाडूला, त्या स्पर्धकाला डिस्क्वालिफाय केलं जातं. खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी समजून घेऊया. आणि त्याचबरोबर इव्हॅल्युएटर विल ऑल्सो गिव्हन पेनल्टी ऑफ मार्क्स फॉर नॉन कव्हरिंग कॅटेगरी ऑफ आसना. तुम्ही जर आसनाची कॅटेगरी जर कव्हर नाही केली तर इव्हॅल्युएटर त्याला 5 मार्काची पेनल्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर 10 मार्काची पेनल्टी फॉर कव्हरिंग 2 कॅटेगरी, 2 कॅटेगरीची आसना आपण जर नाही कव्हर केली तर तुम्हाला 10 मार्काची पेनल्टी मिळेल. आणि 15 मार्काची पेनल्टी 3 कॅटेगरी आपण जर पूर्ण नाही केल्या तर मिळणार आहे. आणि त्याच्या पुढं 0 मार्क्स विल बी अवॉर्डेड टू द पर्टिक्युलर आसना इफ आसना परफॉर्म्ड इज अदर दॅन आसना इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स सीट. म्हणजे तुम्ही जर प्रेफरन्स सीटमध्ये दिलेला आहे, सुरुवातीलाच भरून देणार आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही गडबड केली, सिक्वेन्स चुकला, तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. कंपल्सरी आसना चार्ट जो आहे तो तुम्हाला खाली लिंक देणार आहे मी त्या चार्टची, तर ते आपण बघू शकता. रूल्स फॉर सिलेक्टिंग ऑप्शनल आसना. आता ऑप्शनल आसनं जे आहेत त्याचं सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यापूर्वी आपण क्वार्टर फायनलचा जो राऊंड आहे, या क्वार्टर फायनलच्या राऊंडमध्ये कोणती आसनं आहेत ते बघूया. 14, 17 आणि 19 वर्षाचा वयोगट आहे. या सगळ्यांच्यासाठी क्वार्टर फायनलचा जो राऊंड होणार आहे मुला आणि मुलींच्यासाठी, ही कंपल्सरी आसनं जी आहेत ते सांगतोय तुम्हाला. पहिलं आसन आहे उत्तानासन 2. दुसरं आसन आहे उष्ट्रासन, सगळ्यांना माहीत आहे उत्तानासन 2. हे खाली तुम्हाला चार्ट देणार आहे, त्याच्यात बघा तुम्ही. उष्ट्रासन दुसरं आसन आहे. तिसरं आसन आहे वक्रासन. पुढचं 4थं जे आसन आहे वृक्षासन आहे. आणि 5वं आसन आहे उत्तान पादासन. समजून घ्या. अंडर 14, अंडर 17, अंडर 19 ह्या सगळ्या वयोगटातील मुला मुलींच्यासाठी क्वार्टर फायनलचा कंपल्सरी आसनाचा जो चार्ट आहे तो एकच आहे. सगळ्या वयोगटातील मुला मुलींना ही 5 आसनं कंपल्सरी
आसनामध्ये क्वार्टर फायनलला करायचीच आहेत आणि तो सिक्वेन्स तुम्ही लिहून देणार आहे, त्याप्रमाणेच करायचे आहे. पुढं कंपल्सरी क्वार्टर फायनलची आसनं 14, 17 आणि 19 वर्षासाठी कंपल्सरी आसना ऑफ एनी राउंड शुड नॉट बी परफॉर्म्ड ॲज ऑप्शनल asana if performed, then that asana will be invalid and leads to 0 marks. कंपल्सरी आसनं आहेत, आता आपण 5 बघितली, ती तुम्हाला सांगितली. यातलं कुठलंही आसन तुम्ही जर ऑप्शनल साठी केलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. ही कंपल्सरी आसनं केल्यानंतर तुम्हाला 2 आसनं ऑप्शनल योगासना म्हणून करायचे आहेत पहिल्या राऊंडसाठी. मगाशी सांगितलंय तुम्हाला ते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला देर आर each 2 charts of different categories, that is forward bending, backward bending, twisting, hand balance and leg balance. 2 चार्ट आहेत 5 डिफरंट कॅटेगरीचे. त्याच्यामध्ये पहिला आहे फॉरवर्ड बेंडिंग, दुसरं बॅक बेंडिंग, तिसरं ट्विस्टिंग, चौथं हँड बॅलन्स आणि 5वी कॅटेगरी आहे लेग बॅलन्स. प्रत्येकाच्या 2-2 कॅटेगरी आहेत. यामधलीच तुम्हाला ऑप्शनल आसनं निवडायची आहेत. पुढं तिसरा मुद्दा सांगितलाय त्यांनी बघा आपल्याला. याच्यामध्ये ॲथलीट शॅल सिलेक्ट दीज 2 ऑप्शनल आसना फ्रॉम डिफरंट कॅटेगरीज ओनली A, B and C कॅटेगरी. क्वार्टर फायनलच्या ऑप्शनल आसनासाठी तुम्हाला A, B आणि C ह्या 3 कॅटेगरी मधीलच 2 आसनं निवडायची आहेत. याच्याशिवाय जर तुम्ही D आणि E कॅटेगरी घेतली तुम्हाला ऑप्शनलसाठी तरी सुद्धा तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर होल्डिंग टाइम आपण बघितला. कंपल्सरी आसनाचा किती आहे 60 सेकंद 1 मिनिटाचा आणि ऑप्शनल आसन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 15 सेकंद टिकवायचं आहे. ऑप्शनल आसन होल्डिंग टाइम. त्याचबरोबर नेहमी सुरुवात आणि शेवट परफॉर्मन्स तुम्ही करताना नमस्ते मुद्रेनं करायचा आहे. त्याचबरोबर महत्वाचं कुठलंही आसन तुम्हाला रिपीट करायचं नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे. जर आसन रिपीट केलं, गडबड झाली तुमची तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील आणि त्याचा डिसएडव्हान्टेज तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर हा व्हिडिओ बनत आहे. त्याच्यानंतर पुढं सेमीफायनल. सेमीफायनलला तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता पूर्वीचा जो आपण बघितला क्वार्टर फायनलला सगळ्यांना एकसारखीच आसनं आहेत. सेमीफायनलला तो बदल होतोय. अंडर 14 बॉयज अँड गर्ल्ससाठी सेमीफायनलला तुम्हाला 5 आसनं करायची आहेत कंपल्सरी आसनामध्ये. त्यातलं पहिलं आसन आहे हालासन, सगळ्यांना माहीत आहे ते. दुसरं आसन आहे पूर्ण भुजंग आसन, तेही सर्वांना माहीत आहे. तिसरं आसन आहे परिवृत्त जानु शिरासन. परिवृत्त जानु शिरासन तिसरं आसन आहे. चौथं आसन आहे गरुडासन आणि 5वं आसन आहे शलभासन. जे चार्टमध्ये दिलेलं आहे आसनाची पोश्चर, आयडियल पोश्चर ती सांगितली त्यांनी, ते खूप महत्त्वाचं आहे. शलभासन म्हटलं तर मग अनेक पद्धतीने लोक करतात, परंतु आपल्याला कोड ऑफ पॉईंटमध्ये की जजिंग पॉईंट असतात ते महत्त्वाचे असतात. त्या आसनाच्या प्रमाणे किंवा जजिंगचे की पॉईंट असतात, जे काय बघणार आहे तुमचं हे खूप महत्त्वाचं. म्हणजे हा चार्ट जे आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि की पॉईंट बरोबरच आपल्याला चांगली मार्क्स मिळवण्यासाठी हे की पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत.
सेमीफायनलचे जे राऊंड आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, 5 कंपल्सरी, 2 ऑप्शनल असणं, त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीचे 2-2 चार्ट फॉरवर्ड बॅकवर्ड, त्याचबरोबर ट्विस्टिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स, या प्रत्येक ह्याच्यातली कॅटेगरी आहेत त्यातली तुम्हाला ही आसनं करायची आहेत ऑप्शनलला. त्याच्यानंतर त्यानं जी 2 आसनं निवडायची आहेत सेमीफायनल राऊंडला, त्यामध्ये तुम्हाला पहिल्या क्वार्टर फायनलला ए, बी आणि सी होतं. आता एक कॅटेगरी वाढली तुमची, डी कॅटेगरीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे सेमीफायनलला ए, बी, सी आणि डी कॅटेगरीमधून कुठलीही 2 आसनं निवडू शकतायत. त्याच्यामध्ये पण मगाशी सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड कुठलंही आसन रिपीट नाही करायचं, हेही लक्षात ठेवा. पुढं जर आसन रिपीट केलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर होल्डिंग टाइम आपण सेमीफायनलला ऑप्शनल आसना परफॉर्मन्स द फर्स्ट राऊंड कॅन नॉट बी रिपीटेड इन सेकंड राऊंड. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही पहिल्या राऊंडसाठी जी ऑप्शनल आसनं निवडलेली आहेत ती तुम्हाला सेमीफायनल राऊंडला करता येणार नाहीत. त्याचबरोबर कंपल्सरी आसनामधली पण आसनं जर केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, डिसएडव्हान्टेज होईल, तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. त्याचबरोबर होल्डिंग टाइम आता या ठिकाणी तुम्हाला 45 सेकंद टिकवायचे सेमीफायनलला, मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी सेम. होल्डिंग टाइम ऑप्शनल आसनाचा आहे 15 सेकंद आणि त्याचबरोबर सुरुवात आणि शेवट परफॉर्मन्सचा नमस्ते मुद्रेनं करायचा आहे. आता झाला क्वार्टर फायनल झालं, सेमीफायनल झालं. आता आपण फायनल राऊंडसाठी जाणार आहोत. फायनल राऊंडमध्ये तुम्हाला 10 खेळाडू किंवा पहिल्यातल्या 50% निवडायचे आहेत, म्हणजे सेमीफायनलमधून. याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी आसनामध्ये प्रत्येक ॲथलीटला 4 आसनं करायची आहेत. आणि जर कंपल्सरी आसना ऑफ एनी राउंड शुड नॉट बी परफॉर्म्ड एज ऑप्शनल आसना, if performed then that asana will be invalid and also to 0 marks, leads to 0 marks. म्हणजे तुम्हाला कुठल्याही राऊंडला कुठलंही आसन रिपीट करायचं नाही. मी पुन्हा सांगतोय, कोचेस खेळाडू खूप वेळा या चुका करतात आणि मग परत वादावादी सुरू होते. आमचं आसन चांगलं झालं होतं, हे झालं ते झालं. ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मुलं गडबडतात, म्हणजे नवीन आहे, सुरुवातीला ते होणार आहे काही वेळा, परंतु अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला, माहिती घेतली, सराव केला तर याच्यामध्ये तुमच्या गडबडी होणार नाहीत. पुढं आसनं बघूया आपण फायनल राऊंडची. 4 आसनं करायचे तुम्हाला कंपल्सरी. पहिलं आसन आहे एकपाद स्कंदासन, खांद्यावर पाय जातोय आणि नमस्ते मुद्रेमध्ये तुम्ही खाली बसून करताय आसन. दुसरं आहे पूर्ण चक्रासन. पूर्ण चक्रासन सगळ्यांना माहीत आहे. आपली बॉडी म्हणजे हात आणि पाय जुळलेले असतात, टोटल स्ट्रेट असते सगळं, आपले पाय, मांड्या आणि हात. कमरेचं बॅक बेंडिंग तुम्हाला अतिशय चांगलं असेल तरी आसन चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता. पुढचं आसन कुकुट आसन आहे, तिसरं आसन. आणि जे चौथं आसन आहे ते वीरभद्रासन 3. वीरभद्रासन 3 हे चौथं आसन आहे. बघा, प्रत्येक ॲथलीट्सला 4 कंपल्सरी आसनं आणि 3 ऑप्शनल आसनं फायनल राऊंडला करायचे आहेत. मागाशी सांगितल्या पद्धतीनं 2 चार्ट्स, 5 डिफरंट कॅटेगरी. याच्यामध्ये फायनल राऊंडला तुम्हाला
ए बी सी डी आणि ई या 5 कॅटेगरीमधले कुठलीही 3 आसनं करायची आहेत. फॉरवर्ड, बॅकवर्ड, ट्विस्टिंग, हँड बॅलन्स आणि लेग बॅलन्स. पूर्वीचे जे सांगितलं तेच परत कुठले आसन रिपीट नाही करायचं. मी पुन्हा 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 या गोष्टीवर सांगतोय कारण इथं गडबड व्हायला नको म्हणून. जर आसन रिपीट केलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. ऑप्शनल आसना परफॉर्म्ड इन द क्वार्टर फायनल अँड सेमीफायनल. फायनल राउंड, सेमीफायनल राउंड कॅनॉट बी रिपीटेड इन फायनल राउंड. होल्डिंग टाइम ऑफ कंपल्सरी आसना इज 30 सेकंद. म्हणजे फायनल राऊंडसाठी जी कंपल्सरी आसनं आहेत त्या आसनासाठी तुम्हाला कंपल्सरी आसनं जो वेळ आहे, होल्डिंग टाइम आहे तो 30 सेकंदाचा आहे आणि ऑप्शनल आसनाचा होल्डिंग टाइम आहे 15 सेकंद. ऑलवेज स्टार्ट अँड एंड द परफॉर्मन्स विथ नमस्ते मुद्रा. आज 14 आणि 17 खूप मोठा व्हिडिओ होतोय. मी तुम्हाला रूल्स तेच आहेत. 14ची आणि 17ची आसनं सांगतो, सॉरी 17ची सेमीफायनलची आसनं सांगतो तुम्हाला मी. सालंब सर्वांगासन पहिलं आसन, दुसरं आसन पूर्ण धनुरासन, तिसरं आसन आहे अर्ध मच्छिंद्रासन. 4 चार्टमध्ये आहे ते बघा. चौथं आसन आहे वातायनासन, वातायनासना आणि 5वं आसन आहे बकासना. सेम रूल, कुठलं आसन रिपीट नाही करायचं. इथं तुम्हाला ए बी सी डी कॅटेगरी अवेलेबल आहे. ईचा वापर नाही करायचा. होल्डिंग टाइम 45 सेकंद ऑप्शनलला, सॉरी कंपल्सरीला आणि ऑप्शनलला 15 सेकंद. परफॉर्मन्स सुरू करताना नमस्ते आणि शेवटानं नमस्ते करायचं आहे. फायनल राऊंड 17च्या मुलांच्या मुलींच्यासाठी अंडर 17 बॉयज अँड गर्ल्स. पहिलं आसन आहे फायनल राऊंडचं कंपल्सरी कुर्मासन आहे. दुसरं आहे पूर्ण शलभासन. पाठीमाग शलभासन होतं, आता या ठिकाणी पूर्ण शलभासन सांगितलेलं आहे 17च्या वयोगटाच्या मुलांच्या मुलींच्यासाठी. तिसरं आसन आहे गर्भपिंडासन, होतं आपल्याला माहित आहे ते गर्भपिंडासन. आणि चौथं आसन आहे बद्ध परिवृत्त पार्श्व कोणासन. बद्ध परिवृत्त पार्श्व कोणासन. 4 कंपल्सरी आणि 3 ऑप्शनल आसनं. 5 डिफरंट कॅटेगरी. त्याच्यानंतर कुठले आसन रिपीट करता कामा नये. तुम्हाला 3 आसनं वेगवेगळ्या कॅटेगरीमधून ए बी सी डी आणि ई, फायनल राऊंड बघतोय आपण 17च्या मुलांचा मुलींचा. ए बी सी डी आणि ई कॅटेगरीमधून तुम्ही निवडू शकताय. त्याचबरोबर कुठले आसन रिपीट नाही करायचं. जे क्वार्टर फायनलला केलं, सेमीफायनलला केलं, तसं जर केलं तर 0 मार्क्स मिळतील. होल्डिंग टाइम आहे 30 सेकंद कंपल्सरी आसनाला आणि 15 सेकंद ऑप्शनल आसनाला. आता शेवटचा आहे अंडर 19 बॉयज अँड गर्ल्स सेमीफायनल राऊंड. वयोगट 19चा बघतोय आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला सेमीफायनलला 5 आसनं करायची आहेत. उपविष्ट कोणासन, पहिलं आसन उपविष्ट कोणासन. दुसरं आसन आहे मच्छासन. तिसरं आसन आहे परिवृत्त पार्श्व कोणासन. चौथं आसन आहे अर्धबद्ध पद्मोत्तानासन. समजून घ्या नीट, अर्धबद्ध पद्मोत्तानासन. आणि 5वं आसन आहे पद्म सर्वांगासन. सेम 5 कंपल्सरी, 2 ऑप्शनल, 5 कॅटेगरी, फॉरवर्ड बॅकवर्ड, ट्विस्टिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स. या ठिकाणी तुम्हाला ए बी सी आणि डी सेमीफायनल बघतोय आपण. ए बी सी डी मधली चॉईस आहे. ए आणि डीच्या शिवाय जर तुम्ही
निवडली तर 0 मार्क्स मिळतील. म्हणजे ABCD म्हणजे ई मध्ये जर गेला, ई मधलं आसन तुम्ही निवडलं तर तुम्हाला 0 मार्क्स. परत होल्डिंग टाइम 45 सेकंद सेमीफायनलच्या राऊंडला, 19 वर्ष. ऑप्शनलला 15 सेकंद. ट्रॅडिशनल योगासना इव्हेंट 19 वर्षाखालील मुलं आणि मुली. फायनल राऊंडला तुम्हाला कर्णपिंडासना पहिलं आसन आहे. एकूण 4 आसनं करायचे तुम्हाला या ठिकाणी. पहिलं कर्णपिंडासना, दुसरं कपोतासन आहे, तिसरं त्रिविक्रमासन, चौथं आसन आहे परिपूर्ण मच्छेंद्रासन. चौथं आसन परिपूर्ण मच्छेंद्रासन आहे. फायनल राऊंड 4 कंपल्सरी आणि 3 ऑप्शनल. फॉरवर्ड, बॅकवर्ड, ट्विस्टिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स 2-2 कॅटेगरी त्यातल्या निवडा. 3 ऑप्शनल आसनं निवडताना फायनल राऊंडला तुम्हाला ABCD आणि E या कॅटेगरी ओपन आहेत. त्यातलं कुठलंही आसन तुम्ही निवडू शकताय. 3 आसनं, पण कुठले आसन रिपीट होता कामा नये. तसं झालं तर 0 मार्क्स मिळणार आहे. त्याचबरोबर ऑप्शनल आसना परफॉर्म्ड इन द क्वार्टर फायनल, सेमी फायनल राऊंड कॅन नॉट बी रिपीटेड इन फायनल राऊंड. होल्डिंग टाइम ऑप्शनल कंपल्सरी आसनाला 30 सेकंद आणि ऑप्शनल आसनाला 15 सेकंद. नमस्ते मुद्रा. ऑप्शनल आसनं जी आहेत त्याच्यामध्ये 5 कॅटेगरी आहेत. प्रत्येकाच्या 2 कॅटेगरी म्हणजे 10 चार्ट तुम्हाला ते बघायला मिळतील. मी सांगितलं लिंक पाठवणार आहे खाली, तर ते बघून घ्या. मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे. जजेसचं काम काय आहे, जज काय करणार आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं, अशा सर्व खेळाडूंच्या पर्यंत, सर्व शाळांच्या पर्यंत, सर्व क्रीडा शिक्षकांच्या पर्यंत, सर्व पालकांच्या पर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचूया. आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला मायलॅप योगा अँड वेलनेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आपण आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा, जजिंग की पॉईंट याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. स्पर्धा जवळ येते. बऱ्याच जणांचे फोन येतात, सर कसं करायचं. थोडंसं कन्फ्युजन आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तोपर्यंत करा योग, राहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.